तुम्ही करतात का? नाही, मग माझी इच्छाच पुरी झाली म्हणून थोडक्यात मी शेतकऱ्याचं पोरग आहे, काय आंदोलन सुरू आहे. कोणी मीच करावं या हट्टातला मी नाही आहे. शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे. आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवानं आंदोलनाच्या पाठीशी आहेत. बरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्यासमोर कर्जमाफीचा विषय नाही आहे, जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल, जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर प्रामुख्याने प्रश्न असणार आहे. काय वाटतं सगळ्यावर? 3,000 2,000 याला मदत म्हणतात काय? सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले. आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो. ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं. बाजरी, ज्वारी, गहू असणाऱ्या घरात त्याला कोमं उगले. परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या. तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे, या मतावरती आम्ही थांबेल. सरकार हे समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोको होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहे. आता ते आज चाललेत, जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही. आज ते चाललेत, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं. आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघेलच. सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे, काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय? सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे, कारण शेतकऱ्याचं हिडसाण एवढे होत आहे पण सरकार लक्ष देत नाही. सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं? 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना. शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं. हे ना, यांचा नीट उभाच करणं गरजेचं आहे. एवढं ना, मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये, कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मध्ये. हे असे नीट करायला आलेले आहेत, त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग, असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणाले ही योग्य वेळ तुमच्या म्हणण्यानुसार ही योग्य वेळ यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली, खरीप गेला रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल तर ही योग्य वेळ. हो, याच्यावरती मी सहमत आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना, आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळीच उभा आहे. काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा, तोच डाव आहे का सरकारचा? मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे. परंतु सरकारने मात्र डाव टाकला. प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे. तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले, आता तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बळ मिळेल का? त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का? तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का या आंदोलनात? अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय? कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत. इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभे आहेत ते घातलेत यांनी सगळ्यांनी, ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना. याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी, गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे. बरं, तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं, पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही. अशी बोलणं की काय पाऊल घेतलेला मुंबईला चर्चेला जातात या बाबतीत तुमचं काम? मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे. कारण यांना हे अनुभवातून केलं यांनी, यांचे अनुभव यांना बोलतात की आपण कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो. आता मी हे शिकतोय, नाही असं नाही, ते बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील. एक प्रश्न असा आहे, तुम्ही यापूर्वी आंदोलनात जी.आर. निघाले, किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे? ओबीसी काय आकडा कुठून पोहोचला? कारण की तायवाडे म्हणतात नागपूरला तुम्ही आला, तायवाड्यांच्या गावी खूप कमी लोकांना प्रमाणपत्र मिळाले ओबीसीचे. ते इथला विषय नाही आहे, त्यामुळे मी इथं ते विषय बोलणार नाही. पण एक मराठा आरक्षण वाचून ठेवणार. बच्चू जरांगे पाटील तुमच्या आंदोलनात आलेल्या आहेत, तुमच्या आंदोलनाला आता बळ मिळालेलं आहे का, ताकद मिळालेली आहे? निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहेत
आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार. त्याचा फायदा अखेर या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच. दबाव वाढणारच आहे. अखेरी कसं आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील. भाऊ, आज तुम्ही मुंबईला जात आहे, तुमची आता जरांगे पाटलांशी चर्चा झाली आहे, नेतृत्व इथं कोण सांभाळणार आहे, तिकडे कोण चाललेले आहे? इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथं थांबणार आहे. तर 10 मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाक्य करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचं वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ. संध्याकाळी कितीपर्यंत परत येणार आहे आणि पुढची भूमिका तुम्ही आजच्या निर्णयातून काय आज संध्याकाळी जाहीर करू पुढची आज काय अपेक्षा भूमिका. आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी. भाऊ, उद्या समजा आंदोलनाची वेळ आली तर त्याची तुम्ही तयारी पूर्ण ठेवलेली आहे ते का? तर आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही. हेच कसं आहे आमचं ठरलेलं आहे. लोक आहे तो गांधीगिरी से नाही आहे तो फिर भगतसिंगगिरी से. आम्ही कोणाला उडवू पण शकतो. EV प्लान तयार आहे तुमचा? हा दोनही तयार आहे. तुम्हाला माहित नाही का आम्ही झालो होतो रामगिरीवर घुसलो कुठं आम्ही. एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली आम्ही केली ना फेल. कमी ताकदीमध्ये केली कमी वेळात केली. तुम्ही हे लक्षात घ्या. आम्ही 4-5 महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये. एक तर शेतकरी येत नाही. पहिल्यांदा तो आला बिचारा. हे सगळे नेते एकत्र आले म्हणून नाही तर ते येणं शक्य नव्हता आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं. आंदोलन को मनोज जरांगे थँक्यू थँक्यू थँक्यू. सर, मनोज जरांगे आपके आंदोलन में आए हैं, कितना बल मिलेगा इस आंदोलन को ये लेकर? ये हमने बताया है कि आने से बहुत फायदा एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेंगी. क्या अगला प्लान क्या होगा आज बैठक? अभी सब मिलकर करेंगे ना. अभी बैठक ही नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो. इतने आगे जाने की जरूरत नहीं है. क्या लगता है सरकार सकारात्मक होगी?